झाले कशा वाटतात शंकरपाळ्या? मस्त अशा मिठाच्या जिरी टाकून शंकरपाळ्या बनवल्यात आपण. जिरी, ओवा, मीठ मस्तपैकी खाऱ्या शंकरपाळ्या म्हणतात ह्याला. तर तुम्हाला रात्रीच मी सांगितलं होतं की आपल्याला उद्या सकाळ बनवायचं, तर ती चाललंय बनवायचं. झाल्या ही तळून घ्यायचे छानपैकी. गोड शंकरपाळ्या झाल्या, खाऱ्या शंकरपाळ्या झाल्या. आता आपल्याला एक 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 आता आज आणायचे आम्हाला सामान सगळं. हरभऱ्याची डाळ बनवून दळून घ्यायची शेवच्या लाडूसाठी. परत रवा, गावरान तूप आईने त्या दिवशी गेल्यावर आणलंय माझ्या मम्मीकडनं तिकडे घ्यायसाठी. चला झालं आपलं जेवण मस्त. अशी आज पण कारल्याची भाजी होती. जेव्हापासून आमच्या झाडाला कारले आहेत ना तेव्हापासून आम्ही आठवड्यातनं 2दा कारल्याचीच भाजी खातो. आणि हे शंकरपाळ्या आईने घेतलं तर तळायला वर गॅसवर मस्त अशा कमी फ्लेमवर खुसखुशीत कुरकुरीत लागण्यासाठी. आणि हे आपल्याला आजच द्यायचं पॅक करून. काल घेतलेली ऑर्डर आज देऊन टाकायची, त्यांना अर्जंट लागायची त्याच्यामुळं. तर असं द्या म्हटलं काढावं मस्त असं छान व्हिडिओ तुम्हाला कळलं पण आपण दाखवूया. शुभ्रा आहे इकडून तिकडून फिरतीये मस्त अशी खेळतीये. तिला पण झोपवायचं या, तिची पण झोप आली. काढलंच नाही वाटतं तुम्ही स्टॉप केलं. चला चाललंय आपलं तळायचं छान असं. सारखं त्याला हलवायचं आणि मग तळायचं. तळून त्याला थंड करायचं 1 तास 1.5 तास आणि द्यायचे. अशा होतात आपल्या छान अशा मिठाच्या शंकरपाळ्या खुसखुशीत. ज्याला कोणाला घ्यायचे त्यांनी ऑर्डर टाकू शकता. ऑर्डरसाठी मोबाईल नंबर आहे 8788089309. ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधून तुमची ऑर्डर टाकू शकता. चालेल झालं. मीडियम फ्लेमवर छान असा कलर येईपर्यंत त्यांची ती तळतात. तर एवढं तळायला 1 किलो तळायला 1 तास लागतो. कोणाच्या शंकरपाळ्या सुट्ट्या करून टाकतात, आमच्या डायरेक्ट टाकतात आणि डायरेक्ट टाकून हलवायचं. लगेच मनानेच आपणे आपच होते सुट्ट्या. कसं काय हो टाकल्या होते नाही ना. असं कोण कोण पेपरवर हातरून ठेवतं असं एक 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 काढून. का तर एकमेकाला चिकटल्यावर पद्धत असते, वेगवेगळी पद्धत पद्धतीनुसार केले जाते. तर असं ज्याला कोणाला घ्यायचंय त्यांना जर सांगितलंय घ्या करून लवकर ऑर्डर टाका. कारण की लक्ष्म्यांची कशी गडबड असते. तुम्हाला 8 दिवस आधीच ऑर्डर, काल पहिली ऑर्डर आली तुम्हाला मी सांगितले. म्हणजे आजपासून आपण आजपासून सुरू केली ऑर्डर घ्यायला. आतापासूनच आम्ही ऑर्डर घेतो जेणेकरून आम्हाला बनवता येईल आणि तुम्हाला कुरिअर करा येईल. बाय सगळ्यांना. हाय नमस्कार सगळ्यांना. चला सगळ्यांना गुड नाईट आताच. कारण की कसं काय आपण किचन आवरून घेतले चकाचक झाडून पुसून किचन वाटा धुवून भांडी घासून. इकडं आपण बनवलेलं छान असं वांग्याची भाजी शिजते. आणि आपण आज केल्या मिठाच्या शंकरपाळ्या तुम्हाला तर माहिती. आणि इकडं कोण आले ती पण तुम्हाला मी दाखवते आणि कोण खेळतय ती पण दाखवते. शुभ्रा इकडे इकडून बघा इकडून. हा कोण आलंय काय तिला यायचंय माझ्याकडं. हो 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 जी झाडाला खूप म्हणजे खूप पेरू लागले. ते प्रसाद आलाय परवा दिवशी आलाय होय. 2-3 दिवस झालं व्हिडिओच नाहीच. परवा दिवशी तर मी व्हिडिओच नव्हता काढला. आणि काल काढला होता संध्याकाळी, ती पण उशीर झाला सकाळनं सोडला. आणि आज पण सकाळी काढला पण तो MIDCत गेलता त्याच्या मित्राबरोबर. त्याच्यामुळं तो घरीच नव्हता. पण आता आहे घरी त्याच्यामुळं म्हणलं काढावा. आपा आहे तिकडं भांडी घासतात. आपा हात धुत्यात या तुम्ही म्हणता तसं म्हणती. पण नाही मस्करी केलं का इकडं हात धुते स्वच्छ. आमची जुनी मशीन आहे मका करायची होय. मका ज्वारी बाजरी सगळं त्याच्यावरती होतं. ती मशीन आहे ती तो का तिकडं आहे. तो का ती काळी काळी दिसती. आता उजेडात मी तुम्हाला दाखवल. लय म्हणजे लय जुनी मशीन आहे. ती नीट करायला चालली आपणची. ज्वारी करायला आम्हाला लागल. बाजरी करायला हो सॉरी ज्वारी म्हणती. कारण की ज्वारी बाजरी करायचं 250 रुपयाला काय 1 पिशवी बहुतेक.
त्याच्यामुळं परवडत नाही. मग आपाने घरीच दुरुस्त केली आपली. काल आज परवा 2-4 दिवस झाले त्यातच खुटरुटू चाललंय. पण असं द्या, नीट केल्या होईल तेवढीच आपल्याला होय. म्हणून मग आणि बाय सगळ्यांना बघा कसं वातावरण झालंय मस्त असं संध्याकाळचं. आता येईल तुम्हाला एक 8 दिवसात व्हिडिओ. काय एवढा आला नाही तर कधी एक यायचा, कधी 2 यायचं, कधी एखाद्या दिवशी येत पण नव्हता. पण आता नाही, उद्यापासून डेली तुम्हाला 3 व्हिडिओ येतील. आणि बाय सगळ्यांना. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा.